गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, राम राम. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कर्वे तालुक्यामधील प्रयाग चिखली या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. हे ठिकाण पंचगंगा नदीचे संगम यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. त्याच ठिकाणावर आपल्याला श्री क्षेत्र प्रयाग दत्तगुरू यांचे मंदिर आपल्याला इथे बघायला भेटते. त्या मंदिराविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे. तर चला मग आज आपण प्रयाग चिखलीतील दत्तगुरू यांचे मंदिर कसे आहे ते आज आपण बघूया. मी आणि माझे बा दोघं पण आज इथे आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रयाग चिखलीचे ठिकाण आपल्याला बघायला भेटते. हे ठिकाण श्री क्षेत्र दत्तगुरू महाराज यांचे म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे. दक्षिण काशी म्हणून देखील याला संबोधले जाते. या ठिकाणावर आपल्याला येण्यासाठी कोल्हापूरपासून बरोबर आपल्याला हे 10 किलोमीटर अंतर पडते. कोल्हापूरपासून प्रयाग चिखलीमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला हे मंदिर रस्त्याच्या बाजूलाच भेटते, आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी असते. तसे दत्त जयंती रोजी इथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. दत्तगुरू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथे आलेले बघायला भेटतात. आज रविवार आहे तरी पण इथे माणसांची गर्दी आपल्याला बघायला भेटते. अशा प्रकारे भाविक भक्त दत्तगुरूंच्या चरणी स्पर्श करण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी इथे आपल्याला आलेले भेटतात. या ठिकाणी आज आपण फिरणार आहे भटकंतीमध्ये आणि आज याची माहिती जाणून घेणार आहे. तर चला, अशा प्रकारे आपल्याला इथे येण्यासाठी हा रस्ता आहे. मेन हायवेला लागूनच हा रस्ता. अशा प्रकारे हा निसर्गरम्य असा श्री दत्तगुरू महाराज प्रयाग चिखली यांचा आपल्याला सभोवता परिसर आपल्याला बघायला भेटतो. हे खूप जुने वडाची झाडं आपल्याला इथे बघायला मिळतात. दत्त जयंती दिवशी इथे खूप मोठी यात्रा भरते. तशी गुरुवारी देखील इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. भाविकांची पण गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते. अशा प्रकारे आपण आलेलो आहे. आता आपण श्री दत्तगुरू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आज जाऊया. अशा प्रकारे आपल्याला श्री दत्तगुरू महाराजांचे मंदिराचा गाभारा आपल्याला इथे बघायला मिळतो. याच्यामध्ये संगमरवरी दगडापासून तयार केलेली कोरीव अशी सुंदर सुबक मूर्ती, 3 मुखी मूर्ती श्री दत्तगुरू महाराजांची आपल्याला इथे बघायला मिळते. ती मूर्ती बघितलं आपल्याला एवढं शांत असं वाटतं ना, खूप शांतता अशी आपल्याला जाणवते. खरंच किती छान मूर्ती आहे बघा. अशा प्रकारे हा मंदिर आवाराचा परिसर आपल्याला इथे बघायला मिळतो. हा असा आहे. तसेच दत्त जयंती दिवशी पालखीची मिरवणूक असते. पालखी पण आपण आता इथे बघितली आहे. तसे बाहेर बाजूला नवग्रहांची बाजूला आपल्याला बघायला भेटते. शिळा आपल्याला बघायला भेटते. आपल्याला इथे नवग्रहांची शिळा आपल्याला इथे बघायला मिळते. अशा प्रकारे हा परिसर आहे. मंदिराच्या समोरील परिसर आपल्याला इथे बघायला अशा प्रकारे आपल्याला यज्ञ मंडप देखील इथे आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे इथे पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. एकदम मंदिर हे स्वच्छ असे आपल्याला इथे बघायला मिळते. बाजूला पंचगंगा नदीचा किनारा आहे. इथे पंचगंगा नदीचा संगम होतो. इथे 5 नद्या एकत्र येतात व संगम होतो. पुढे पंचगंगा नदी म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण पंचगंगा नदीचे संगम झालेले ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते. प्रयाग चिखली हे ठिकाण आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे वडाची झाडं वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात. खरंच किती छान असे वातावरण, निसर्गरम्य आणि मनाला आल्हाददायक असे वातावरण आपल्याला इथे बघायला मिळते. असे खूप धकाधकीच्या जीवनातून एक दिवस असं शांत त्या ठिकाणी आल्यावर आपल्याला खूप छान वाटते. तसे श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी आपल्याला इथे त्यांची सेवा करायला, त्यांच्या चरणी आपले बसायला वगैरे आपल्याला इथे मिळते. त्यांची सेवा देखील आपण इथे करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला इथे मंदिर आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आपल्याला इथे मंदिर आहे. श्री दत्तगुरू महाराजांचे हे मंदिर आहे. खरंच खूप छान असे मंदिर आहे. एकदा सर्व भाविकांनी दर्शनासाठी यावे, म्हणजे आपल्याला हे मंदिर बघून किती आल्हाददायक, किती शांत मन होईल आणि किती
प्रसन्न झाल्यासारखं असं आपल्याला वाटेल. हा पुढे समोर दिसतो परिसर, भाविक पण दर्शनासाठी येताना आपल्याला दिसते. इथे विविध कार्यक्रम देखील होतात, धार्मिक कार्यक्रम देखील आपल्या इथे झाले होतात. अशा प्रकारे पंचगंगा नदीचे संगम आहे. इथे भाविक देखील आलेले आहेत काही धार्मिक विधी वगैरे करण्यासाठी. आता ते संगम जिथे झालेला त्या ठिकाणी जाऊया. इथे 5 नद्याचा संगम झालेला आहे. त्यामध्ये 5 नद्यामध्ये आपल्याला कुंभी, गुप्त नदी, सरस्वती, कासारी, भोगावती, तसेच इथे आपल्याला तुळशी या 5 नद्याचा संगम ज्या ठिकाणी झालेलं आहे हे ठिकाण आज आपण इथे आलेलो आहे. इथून पुढे ती पंचगंगा नदी म्हणून ओळखली जाते. अशा ठिकाणी भाविक देखील धार्मिक कार्यक्रमासाठी इथे आपल्याला आलेले बघायला मिळतात. हे अशा प्रकारे पंचगंगा नदी इथनं पुढे वाहत जाते आणि ती करवीर तालुक्यामधनं पुढे नरसोबाची वाडी करून सांगलीमध्ये जाते, कृष्णा नदीला मिळते. अशा प्रकारे हा मंदिर आवार आहे. खूप छान असा हा मंदिर आवार आहे. इथे दत्त जयंती दिवशी खूप मोठा उत्सव साजरा असतो. खूप भाविक येतात दत्त जयंती दिवशी इथे दर्शन घेण्यासाठी. परत आता आपण खाली आलेलो, परत एकदा खाली तुम्हाला हा परिसर दाखवते. किती मस्त असा परिसर, आल्हादायी परिसर आहे बघा. किती शांत असे वातावरण आपल्याला इथे बघायला मिळते. खरंच आजचा दिवस खूप सार्थक झाल्यासारखा असं वाटतो. श्री दत्तगुरू महाराजांच्या चरणी आल्यामुळे खूप शांत असे वाटते. आपल्याला इथे पुढे बघायला मिळतो. भाविक पण आलेले आहेत. समोर आपल्याला भाविक पण दिसत बघा. समोर बाजूला हा कोल्हापूरला जाणारा हा समोर बाजूचा रस्ता आहे. आजच्या भटकंतीमध्ये आपण प्रयाग चिखली येथे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते त्या मंदिर श्री दत्तगुरू महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. आज रविवार आहे, आज सुट्टीचा वार होता. बाळाने आम्ही म्हणून चला एकदा आपण श्री दत्तगुरू महाराजांचे दर्शन पण घेणं होते. तसेच त्यांचे जे ठिकाण आहे आपण सर्वांना दाखवायला देखील आम्हाला सोयीचे होईल. त्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो. अशा प्रकारे आज आमच्या भटकंतीतील प्रयाग चिखली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी आलेलो. आपल्याला समोर इथे कार्तिक स्वामीचे मंडप, गणेश मंडप, यज्ञ मंडप हे आपल्याला समोर बाजूला बघायला मिळते. अशा प्रकारे आजच्या भटकंतीमधील आज आपण प्रयाग चिखली दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते या ठिकाणी आलेलो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आम्हाला बनवायला प्रोत्साहन भेटेल आणि आम्ही आपल्याला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आजचा हा आपण प्रयाग चिखली येथे आलेलो आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा एकदा नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.